तुलाही बदलली आहेस ग कमळे. आता तुझ्याकडे पैसा आला, तुला तुझ्या हक्काची नवीन माणसं मिळाली. आता तुला माझ्यासारखं गावाकडनं आलेली गरीब मैत्रीण कशाला पाहिजे ग? मला नाही राहायचं इथं. निघे, तुला मला जर सोडून जाणं सोपं वाटत असेल तर तू जा. आत्ताच्या आत्ता एसटी पकड आणि कडकडनं निघ. खरं एक गोष्ट ध्यानात ठेव, तू जर गेलीस तर मी बी तुझ्या मागं सगळं सोडून येत असतो. निघे, मला कोण आहे ग तुझ्याशिवाय? तुला वाटलंच का सगळं मी तुला एकटीला पाडीन? अगं, लहानपणापासून आपण कळत नव्हतं तेव्हापासून एकत्र आहे. किती हिंडलोय, फिरलोय, खाल्लोय, भांडणं केली आहेत. एक चीज आपण दोघी एकत्र मिळून खायचो वाटून. आई झव वरडायची तेव्हा तुझंच एक हक्काचं घर होतं जिथं येऊन मी रुसून बसायचो. गावातली कुणी मला बावरनं बोलली का तू आवाज चढवायचीस, त्यांना गप करायचीस, माझ्यासाठी साऱ्या जगाला भिडायचीस. मला ठेस लागली का तुझ्या डोळ्यात पाणी असायचं. मला कुठलं पुस्तक पाहिजे असेल तर तू घरच्यांसंग भांडायचीस आणि मला आणून द्यायचीस. मी मुंबईला निघायला तयार झालो तर तू एका पायावर तयार झालीस. स्वतःचा कसलाच विचार केला नाहीस. तुला जर असं वाटतंय का तुला एकटं पाडलंय तर म्हणजे मी नक्कीच काहीतरी मोठी चूक केली. माझा जिच्यावर एवढा जीव आहे तिला जर मला सोडून जावं असं वाटायला लागले म्हणजे माझी चूक झाली. निघे, मला माफ कर. निघे, मला काहीच नको ग, फक्त तू पाहिजे. तुला जर वाटत असेल ना की इथं राहून आपली मैत्री तुटते, चल आपण जाऊ, सगळं सोडून देऊ, आपल्या गावाकडे परत जाऊ. खरं मला आपली मैत्री तुटू द्यायची नाही. निघे, मला कोण आहे तुझ्याशिवाय? नको का मला असं सोडून जाऊस? कमळे, तू काही खुळीबिडी झाली आहेस काय? आपण इथं कशाला आलो? इकडे आलोय की नाही? मग असं अर्धवट शिक्षण घेऊन गावाकडे कसं जायचं? मला वाटलं तू माझा वाढदिवस विसरली म्हणून मी तुझ्यावर रागवलो. फक्त तुला खुळीच म्हणायला पाहिजे. तुझी येडी आहेस का तू? एक वेळ मी माझा वाढदिवस विसरेन, खरं तुझा कवाच विसरणार नाही, शक्यच नाही. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर निंगी, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे निंगी. केक मीच आणलाय, सगळी तयारी केली आहे. रात्री 12 वाजता तुला सरप्राईज द्यायचं होतं. कमळे, अगं मला खरंच वाटलेलं की तू माझा वाढदिवस विसरलीस म्हणून मी तुझ्यावर चिडलो, रागवलो. कमळे, मला तर माफ कर तूच. शानी आहेस की. अगं, तुला एक भारी गिफ्ट बी घेतलंय. उद्या आपण देवळात जाऊ, तिथे प्रार्थना करू, मग तुला देतो गिफ्ट. निंगी, आता आपण केक कटिंग करूया. ये. ये. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Ningi, happy birthday to you. हॅपी बर्थडे. अनिका, काय झालं तुझ्या डोळ्यात पाणी? तुमची फ्रेंडशिप बघून मला इमोशनल व्हायला झालंय. माझ्या लाईफ मध्ये असे फ्रेंड्स का नाही आहेत? आय मीन बघा ना,
तुम्ही दोघे किती छान फ्रेंड्स आहेत, पण माझ्या लाईफमध्ये जे पण फ्रेंड्स आहेत ते सगळे माझ्या पैशांसाठी आहेत, ना तर कपड्यांसाठी माझ्यासोबत आहे, ना तर पार्टीजसाठी आहे. त्यांनी कधी रिअल फ्रेंडशिप माझ्यासोबत केलीच नाही. त्यांना पण ब्लेम नाही करू शकत, चूक माझी पण आहे. मी पण त्यांची फ्रेंड बनण्यालायक कधी झालेच नाही. त्यामुळे त्यांनी माझ्याशी सच्ची दोस्ती नाही केली, मला फक्त ATM मानलं. अनिका ग असं काय म्हणतेस? ठीक आहे, होतंय असं. हे बघ, सच्चा दोस्त तोच असतोय जो आपल्या आयुष्यात आपल्या चुका दाखवून देतोय आणि ते सुधारायला मदत करतोय. खरं तुझ्या दोस्तांनी कवा तुझ्या चुका दाखवूनच दिले नाही. त्यांच्या स्वार्थापायी तुझ्या संग होते ते. ठीक आहे, तू नको विचार करू, यात तुझी बी काहीच चूक नाही. आता आम्ही आहे की नाही, आम्ही बी तुझ्या बेस्ट दोस्त आहे बघ. आता आपण तिघी एकत्र राहायचं, कधी बी एकमेकींना सोडायचं नाही. हं? चल आपण केक खाऊया. कमळी काय साधी भाबडी आहे, पण ही अनिका आमची मैत्रीण आहे हे काय पटतच नाही. का कुणास ठाव, आणि माझ्या ना कमळीच्या दोस्तीत कारण नसताना मध्ये मध्ये यायला लागली. ग्रॅनी आजी, काय चाललंय तुझं? गोष्ट आहेस का? काय करतेस तू इथे? हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे. तुझं काय चाललंय ते मला आधी कळत नाहीये. अरे 1-2 दिवस गावाला म्हणून काय गेले, लगेच मनमानी कारभार सुरू झाला. कशी वागतेस तू? तुला कळतंय काय वागतेस, काय करतेस? काय भान आहे तुझं? कुठे त्या 2 गावछापरी त्या अशा येण्या घातलेल्या, आणि तू काय करतेस? त्यांना मिठ्या काय मारतेस आणि कसली नाती जोडायला चाललीस? ओ गॉड ग्रॅनी आजी, व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट? तुला तरी कळतंय का तू काय बडबडतेस? आणि तू माझ्यावर ब्लेम कसा काय करू शकतेस? कसा करू शकते म्हणजे काय? का नाही करणार मी? आजपर्यंत तुझ्यामुळे खूप गोष्टी सहन केल्या आहेत मी, आठवत आहेत ना? आहेत अजून व्रण पण आहेत, आठवत आहे ना? त्यामुळे पुन्हा मला हे असले काही परिणाम भोगायचे नाही आहेत, आधीच सांगून ठेवते. नीट वागायचं. नाहीतर काय करशील? काय हा? करशील म्हणजे काय? मला का असं बोलतेस मग तू? परिणाम नाही भोगू शकत, ते नाही ते नाही का बोलतेस असं? असं बोलूच कसं काय शकतेस? का नाही बोलणार पण मग मी तुला? मी का- गप्प बसा, कशाला किंचाळतात बाहेर? आणि मला हेच कळतंय तुम्ही दोघी एकमेकींशी का भांडताय. भांडत नाही होत, बोलतो. बोलताना फक्त आवाज जरा वर गेला एवढंच. मला नको विचारू, विचार ना तुझ्या लाडक्या लेकीला.